नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिकर्सिव्ह आणि नॉन रिकर्सिव्ह मेथड्स टू कॅल्क्युलेट द फॅक्टोरियल. एखाद्या नंबरचा फॅक्टोरियल कसा काढायचा. मुळात फॅक्टोरियलचं चिन्ह काय तर बघा, हा आहे 5चं फॅक्टोरियल काढणं, म्हणजे हे चिन्ह आहे. आता 5चा फॅक्टर कसा, तर 1 × 2 × 3 × 4 × 5 हा झाला 5चा फॅक्टोरियल काढण्याचा प्रकार. मग आता ह्याचा गुणाकार केला तर किती येईल, साधारणतः 120. हा काय आहे, 5चा फॅक्टोरियल. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही नंबरचा फॅक्टोरियल काढता आला पाहिजे आणि तेच लॉजिक आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रिकर्सिव्ह आणि नॉन रिकर्सिव्ह दोन्ही पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता रिकर्सिव्ह म्हणजे काय, तर एकाच व्हेरिएबलला घेऊन किंवा त्याच व्हेरिएबलचा वापर करून ती प्रोसेस कंप्लीट करून घेणे फॅक्टोरियलची. आणि नॉन रिकर्सिव्ह म्हणजे काय, तर जिथे रिपिटेशन नाही. रिकर्सिव्हमध्ये त्याच एलिमेंटला आपण रिपीट वापरून करतो, म्हणून रिकर्सिव्ह. आणि नॉन रिकर्सिव्ह म्हणजे जिथे रिपिटेशन नाही आहे. चला तर सुरुवात करूयात प्रोग्रामला. कोड ब्लॉक वापरत आहोत आपण आणि इथे डिक्लेरेशन करत आहोत आपण. इंटिजर आपण घेत आहोत n, कारण नंबर घ्यायचा आहे तर इंटिजर डेटा टाईप घ्यावी लागेल. आणि आता हे n जे आपण घेतलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे ज्याचा फॅक्टोरियल त्याला पाहिजे आहे. मग आता प्रिंटएफ मध्ये काय दिले बघा, एंटर द नंबर ऑफ नंबर टू फाइंड इट्स फॅक्टोरियल, म्हणजे ज्याचा फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे तो नंबर एंटर करा असं आपण इथे सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग आता जो नंबर युजर टाकेल तो घेण्यासाठी, इनपुट घेण्यासाठी एक स्टेटमेंट आहे, त्याला आपण म्हणतो स्कॅनएफ. इथे तुम्ही बघू शकता. आणि स्कॅनएफ मध्ये आपण काय वापरत आहोत, तर %d. %d कशासाठी, तर नंबर घेण्यासाठी. आणि हा नंबर टाकलेला कशात टाकलेला आहे आपण बघा, ॲड्रेस ऑफ n, म्हणजे ह्या n व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू सेव्ह होणार आहे. चला तर आता आपण आधी काय करू, इथे आपण फंक्शन्स तयार करू, आधी रिकर्सिव्हसाठी आणि नंतर नॉन रिकर्सिव्हसाठी. इथे तुम्ही बघू शकता एक फंक्शन आपण डिक्लेअर करत आहोत, इंटिजर घेत आहोत, रेक फॅक्ट म्हणजे रिकर्सिव्ह फॅक्टोरियल पद्धत, आणि इंट n घेतलेला आहे तोच नंबर. ठीक आहे. बघा आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, की फॅक्टोरियल युजरला नेमके कोणत्या नंबरचे पाहिजेत. इफ, आता इथं आपल्याला एक इफ कंडिशन घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि ह्या कंडिशनमध्ये आपण काय चेक करणार आहोत, नीट इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, इफ n इज डबल इक्वल टू 1 किंवा n इज डबल इक्वल टू 0. बघा इथे आता आपल्याला स्पेस द्यावं लागेल आणि ऑरचं चिन्ह घ्यायचं आहे आपल्याला. आणि इन n इज डबल इक्वल टू 0, म्हणजे जर युजरने 0चा किंवा 1चा फॅक्टोरियल काढण्याचा प्रयत्न केला तर काय दिसावा, इथं तुम्ही बघू शकता 1 रिटर्न झालं पाहिजे, कारण 0चा आणि 1चा फॅक्टोरियल हा 1 असतो. एल्स जर 0 आणि 1 सोडून दुसरे कशाचेही फॅक्टर पाहिजे असतील तर ते कॅल्क्युलेट केले जातील. काय रिटर्न करायचे, नीट बघा. रिटर्नमध्ये आपण काय टाकत आहोत, ही स्टेटमेंट खूप महत्त्वाची आहे इथली रिटर्नमध्ये. हे एवढं स्टेटमेंट नीट बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे बघा, आधी इथेच आपण सेमिकोलन देऊया आणि खाली येऊया. आता इथे तुम्ही बघू शकता आपण काय रिटर्न केलेलं आहे, नीट बघा. रिटर्न n इंटू रेक फॅक्ट n-1, म्हणजे जो n नंबर आहे, आता 5 पर्यंत आपल्याला फॅक्टर काढायचं तर 5चा आणि 4चा गुणाकार बघा n-1. अशाच पद्धतीने पुन्हा एकदा 4चा आणि 3चा गुणाकार, त्यानंतर पुन्हा हे लूप फिरणार, 4चा आणि 3चा झाल्यानंतर 3चा आणि 2चा, नंतर 2 आणि 1चा. अशा पद्धतीने हे रिकर्सिव्ह एकाच एलिमेंटला वापरून किंवा एकाच फॅक्टरला वापरून आपण काय केलेलं आहे, इथे कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. ही झाली रिकर्सिव्ह पद्धत. आता नॉन रिकर्सिव्ह पद्धत कशी काम करते ती आपण बघूयात. इंट आपण घेत आहोत नॉन रिकर्सिव्ह फॅक्टोरियल, नॉन रेक फॅक्टोरियल. बघता इथे नॉन रिकर्सिव्ह फॅक्टोरियल स्पेलिंगमध्ये चूक होते, ते नंतर आपल्याला करेक्ट करता येईल. आणि इंट आपण n घेतलेला आहे, जो आहे तोच व्हेरिएबल आहे. पण आता इथे नॉन रिकर्सिव्ह म्हणजे रिपिटेशनची गरज नाही. आता आपल्याला मग वेगळे व्हेरिएबल वापरण्याची इथे परमिशन आहे किंवा आपण वापरू शकतो. बघा आता इंट आपण डिक्लेअर केलेला आहे i आणि f इज इक्वल टू 1. f आपण घेतलेला आहे फॅक्टोरियल त्याच्यामध्ये सेव्ह करण्यासाठी. सुरुवातीला f ची व्हॅल्यू किती आपण डिक्लेअर केली आहे, 1. लूपसाठी आपण i काउंटर घेतलं होतं, फॉर i इज इक्वल टू 1 सेमिकोलन i इज लेस दॅन इक्वल टू n i प्लस प्लस, म्हणजे 1 पासून n पर्यंत हे काउंटर फिरत राहणार आहे. तुम्ही जी व्हॅल्यू द्याल तिथपर्यंत हे काउंटर फिरणार आहे. f इज इक्वल टू f इंटू 1. नीट बघा, ही स्टेटमेंट खूप महत्त्वाची आहे. f इज इक्वल टू f इंटू 1 म्हणजेच काय, जे फॅक्टर येत राहील ते सतत f मध्ये सेव्ह होत राहील. आणि 5 पर्यंत दिलं असेल तर 5 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार हा कशात सेव्ह होणार आहे,
एफमध्ये आणि आय काउंटरशी त्याचा गुणाकार होत आहे, म्हणजे आय 1 असेल तर 1 इंटू 1, नंतर 1 इंटू 2, 2 इंटू 3, 3 इंटू 4 अशा पद्धतीने हे जसं जसं काउंटर पुढे जाईल एन पर्यंत याचा गुणाकार होत राहील आणि ही सगळी संख्या कशात साठवली जाईल तर एफमध्ये, एफ ह्या व्हेरिएबलमध्ये. आणि इथे शेवटी आपल्याला रिटर्न काय करायचं आहे तर एफ रिटर्न करावं लागेल, कारण एफमध्येच ती व्हॅल्यू सेव्ह आहे. सेमिकोलन दिलेला आहे. आणि आता आपण वर येऊयात. आपल्याला हे सगळे आउटपुट शो करायचे. तर पुन्हा आता आपण मेन फंक्शनमध्ये येत आहोत. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आपण आता इथे शो करायचे तर आपल्याला अजून 2 व्हेरिएबलची गरज पडणार आहे. नीट बघा, आता इथे डिक्लेरेशनमध्ये आपल्याला जावं लागेल. इथे एक्स आणि वाय 2 आपण व्हेरिएबल घेत आहोत. एक्समध्ये आपण घेणार आहोत रेक फॅक्ट या फंक्शनचं आउटपुट आणि वायमध्ये घेणार आहोत नॉन रेक फॅक्ट, म्हणजे दोन्ही फंक्शनचं जे आउटपुट येईल ते ह्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये जाईल. रेक फॅक्ट एन आपण दिलेलं आहे एक्समध्ये. आता रिकर्जनचं जे फॅक्टोरियलचं फंक्शन वापरलं त्याची व्हॅल्यू आता एक्समध्ये गेली, ते आपण आता लगेच प्रिंट एफ करून टाकू आणि एक्सची व्हॅल्यू तिथे दिसून जाईल. रिकर्जिव्ह फॅक्टोरियल आउटपुट. ठीक आहे, इथे पर्सेंट घ्यावं लागेल, कॉमा करायचं आहे आणि शेवटी आपल्याला घ्यावं लागेल एक्स. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ह्या प्रिंट एफ स्टेटमेंटद्वारे आपण युजरला शो करू शकतो. तुम्ही /n वापरू शकता जेणेकरून न्यू लाईनला तुमचं आउटपुट येत जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही स्क्रीनवर आउटपुट बघताना, म्हणजे फ्रेश दिसेल. ठीक आहे, कॉमा करून एक्स केलेले सेमिकोलन. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, y इज इक्वल टू नॉन रेक फॅक्ट. बरोबर आहे, स्पेलिंग जे चुकलेलं आहे ते आपल्याला नंतर करेक्ट करता येईल. असंच राहिलं तरी काही अडचण नाही आहे, फक्त आपल्याला फंक्शन हे समजण्यासाठी असतात. स्पेलिंग चुकलं असलं तरी काही अडचण नाही आहे. नॉन रेक फॅक्टोरियल म्हणजे नॉन रिकर्सिव्ह फॅक्टोरियल फंक्शनद्वारे येणारा आउटपुट एन नंबरमधलं हे कशात जाणार आहे एनचं तर वाय ह्या व्हेरिएबलमध्ये. आणि आता वाय आपल्याला प्रिंट करायचे. तर काय केलं आपण प्रिंट एफ नॉन रिकर्सिव्ह फॅक्टोरियल आउटपुट इज कसं तर %d आणि वायची व्हॅल्यू इथे प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू इथे प्रिंट झाल्यानंतर आपल्याला दोन्हीही आउटपुट आपल्या स्क्रीनवर दिसतील. चला लगेच मी आता पुढे घेत आहे, म्हणजे तुम्हाला इथे बघा आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. रन इथून करू शकतो किंवा डायरेक्ट F9 दाबलं तरी सुद्धा तुम्ही रन करू शकता. आता आपल्यासमोर एक आउटपुट विंडो येईल. अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल अशी आउटपुट विंडो असते कोड ब्लॉकमध्ये आणि त्याचा तुम्ही बदलू सुद्धा शकता फॉर्मॅट वगैरे सगळा. इथे बघा मी 0 टाकले तर 0चं फॅक्टोरियल काय आले 1 1, कारण आपण तसं तिथे लिहिलेले स्पष्ट इथे तुम्ही बघू शकता. ह्या इथे 1 दिलेले. आता पुढचं जर युजरने 1 टाकलं तरी सुद्धा फॅक्टोरियल काय यायला पाहिजे 1च, कारण बघा पुन्हा एकदा इथे आपण स्पष्ट दिलेलं आहे. आता जर 1च्या पेक्षा दुसरं काहीही टाकलं, आता आपण 5 दिलं तर 5चा काय आलंय 120. आपण ह्या प्रोग्रामच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे 120. 6चं केलं तर 720. अशा पद्धतीने तुम्ही हे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करू शकता. काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन्स येत राहतील. धन्यवाद, बाय.